आणि आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पद्मसिंह पाटलांच्या सत्काराची बातमी जी आहे ती खोटी, कोणीतरी खोडसाळपणा करत ही बातमी पसरवली आहे। राणा जगजितसिंग पाटलांकडून स्पष्टीकरण। राळेगणसिद्धीमध्ये अण्णा हजारे आणि मुख्य माहिती आयुक्तांची बैठक निष्फळ, तर माहिती अधिकार नियमातील बदलांवरून अण्णा हजारे आक्रमक। समाधानकारक तोडगा न निघाल्यास 5 जुलैपासून उपोषणाचा इशारा कायम। शुल्कवाढ, ओळखपत्र सक्ती, एक विषय एक अर्ज या नियमांना अण्णांचा विरोध। बारामती शासकीय मेडिकल कॉलेजच्या डीनसह 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली। सुनेत्रा पवारांनी मेडिकल कॉलेजला अचानक भेट दिली होती आणि अस्वच्छतेवरून त्यांनी कर्मचाऱ्यांना झापलंही होतं। नंदुरबारमधील काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर। राजेंद्र गावित यांची आदिवासी काँग्रेस कमिटीच्या प्रदेश महासचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर लागलेल्या अभिनंदनाच्या बॅनरचीही चर्चा। या बॅनरवर केसी पाडवी यांचा फोटो नसल्यामुळे राजेंद्र गावित यांची नाराजी पुन्हा एकदा समोर। नवी मुंबईमध्ये पावसामुळे कोपरखेरणे आणि तुर्भे दरम्यान रेल्वे रुळाखालील खडी वाहून गेली आहे। खडी वाहून गेल्यामुळे काही काळ हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती। बारामतीमध्ये अजितदादांच्या भव्य स्मारकाला एकमतानं मंजुरी। 3.5 एकर जागेमध्ये उभारणार जागतिक दर्जाचं प्रेरणास्थळ। सोलापुरातील भोंदू मनोहर भोसलेला लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये 2 दिवसांची पोलीस कोठडी। जादूटोणा, आर्थिक फसवणूक, धमकी आणि इतर विविध गुन्ह्यांमध्ये गेल्या 2 महिन्यांपासून अटकेत असलेल्या मनोहर भोसलेला 5व्या गुन्ह्यात अटक। पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट। रक्ताचे नमुने बदललेल्या विशाल अग्रवालचा जामीन रद्द करा। पुणे पोलिसांकडून जामीन रद्द करण्यासाठी कोर्टात अर्ज। जामीन अर्जावर पुणे कोर्टात 8 जुलैला सुनावणी होणार। राज्यात सध्या टीबीचा धोका वाढला। 11,000हून अधिक गावं धोकादायक यादीत, तर 100 दिवसांच्या टीबी मुक्त भारत अभियानाच्या पहिल्या 35 दिवसात 6,111 नवे क्षय रुग्ण आढळलेत। आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये 12,415 शासकीय कर्मचारी लाभार्थी। वसुलीची कारवाई सुरू। अपात्र लाभार्थ्यांनी सुमारे 165 कोटींचा लाभ घेतला। विधानसभेत हा मुद्दा उपस्थित। अन्न आणि औषध प्रशासनाचं शिर्डीमध्ये पुन्हा धाडसत्र। निकृष्ट दर्जाचे 500 किलोहून अधिकचे पेढे जप्त। साई मंदिर परिसरातील खासगी पेढे विक्रेत्यांवर कारवाई। तर काही दिवसांपूर्वीच शिर्डीमधील निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांचा अहवाल प्राप्त झाला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा ही कारवाई करण्यात आली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांना प्रवेश नाकारल्यामुळे वाद। पालिका अधिकाऱ्यांकडून चित्रीकरण करणाऱ्या पत्रकारांचा मोबाईल खेचण्याचा प्रयत्न। सभापतींचीही दमदाटी। पत्रकारांचं 2 तास ठिय्या आंदोलन। एल निनोचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार सज्ज। खरीप हंगामासाठी विशेष आपत्कालीन कृषी योजना तयार। देशातील 111 जिल्ह्यांमध्ये सिंचनाचं प्रमाण 25%हून कमी। पावसाचा जोर 2 जुलैपर्यंत कमी राहण्याचाही अंदाज। राज्यात 28 तारखेला टीईटी परीक्षा। परीक्षार्थींनी किमान 1.5 तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना। तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे परीक्षेचं आयोजन। आदिशक्ती मुक्ताईची पालखी भर पावसात पंढरपूरकडे रवाना। तर मंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन झाले रथाचे सारथी। टाळ मृदुंगाचा गजर करत आदिशक्ती मुक्ताईची पालखी हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे मार्गस्थ। दरड कोसळल्यामुळे रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग आता 2 दिवस बंद। पायरी मार्ग आज आणि उद्या बंद राहणार। रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अक्षरशः कहर। परभणीच्या बोरी गावामध्ये ग्रामस्थांकडून भीषण पाणी टंचाईचा सामना। पावसाळा सुरू झाला तरी सुद्धा पाऊस बरसला नाही। विहिरी, बोरवेल आणि हातपंप आटल्यामुळे भीषण पाणी टंचाई। ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ। मान्सूनचे वारे सक्रिय झाले। मान्सूननं राज्य व्यापलं। मान्सून राज्यभरात पोहोचला। तर राज्यात बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस पडतोय। पुढील 5 दिवस मान्सूनसाठी पोषक वातावरण। पावसाचा जोर आणखी वाढणार। पालघर, जळगाव, नाशिक, अहिल्यानगरमध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता। आता बघूयात पावसासंदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावच्या जरंडी परिसरामध्ये 1.5 तास ढगफुटी सदृश्य पाऊस। नदी नाल्यांना पूर। जरंडी जवळील पुलावरील माती वाहून गेल्यामुळे वाहतूकही ठप्प। जळगाव शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग। पहिल्याच पावसात जळगाव शहरातील रस्त्यांची अक्षरशः दाणादाण। तर रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये ठिकठिकाणी साचलं मोठ्या प्रमाणावर पाणी। जळगावच्या अंमळनेरमध्येही कळमसरे या परिसरातील शेतांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे कापूस आणि मका पिकाचं नुकसान। पावसाचं पाणी थेट शेतात शिरल्यामुळे 7 बिघे क्षेत्रातील कापसाचं पीक पाण्याखाली। अंमळनेर तालुक्यातल्या चौबारी, खेडी, वासरे आणि कळमसरे या परिसरात दमदार पाऊस।
रावेरच्या आहिरवाडी परिसरातही मुसळधार पाऊस. जिल्हा परिषद शाळेमध्ये पुराचं पाणी घुसलं. ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना रेस्क्यू केलं. जवळपास 100च्या वर विद्यार्थी शाळेत अडकून पडले होते अशी माहिती. मान्सूनच्या पहिल्याच पावसामध्ये अमरावतीत नालेसफाईची पोलखोल. जिल्हा सामान्य रुग्णालयासह बाजारपेठमधील दुकानं आणि अनेक घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी. रुग्णालयातील सिटी स्कॅन, रुग्ण असलेल्या वॉर्डांमध्ये आणि पोलीस चौकीतही शिरलं पाणी. रुग्णांची यावेळी चांगलीच तारांबळ. रायगडच्या कशेडी घाटात मुसळधार पावसामुळे दरड कोसळली तर चोळई परिसरामध्ये एकेरी वाहतूक सुरू. भोगाव हद्दीतील डेंजर झोनमध्ये सुद्धा दरडीचा धोका कायम. प्रवाशांकडून चिंता व्यक्त. महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाथरपुंजमध्ये 174 मिलीमीटर पावसाची नोंद. तर पावसामुळे पर्यटकांचं आकर्षण असलेला ओझरडे धबधबा प्रवाहित.